आपल्या घराचा उंबरठा म्हणजे फक्त दाराचा भाग नसतो, तर तो आपल्या घराची ओळख असतो. घरात येणाऱ्या प्रत्येक माणूस सर्वात आधी उंबरठ्यावरून ओलांडतो. म्हणून आपल्या जुन्या परंपरेमध्ये उंबरठ्याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. पूर्वीच्या काळातील घरातील महिला रोज सकाळी उंबरठा स्वच्छ धुवायच्या आणि त्यावर हळद-कुंकू लावायच्या आणि सुंदर रांगोळी काढायच्या. कारण असा विश्वास होता की स्वच्छ आणि पुजलेला उंबरठा घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो. उंबरठा पूजन म्हणजे देवाला मोठा विधी नाही, तर आपल्या घराबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्याची एक सुंदर पद्धत आहे. आपण ज्या घरात राहतो तिथे आपल्या कुटुंबाचा आनंद असतो आणि त्या घराचा सन्मान होतो. उंबरठा पूजा केली जाते. असं मानलं जातं की उंबरठा स्वच्छ आणि पवित्र ठेवला तर घरात नकारात्मक वातावरण कमी होते. घरात येणाऱ्या माणसालाही प्रसन्नता वाटते, मनालाही एक वेगळी शांतता मिळते. उंबरठा पूजनाचे फायदे आणि फक्त धार्मिक नसतात, तर मानसिकही असतात. रोज सकाळी घर स्वच्छ ठेवणे, दिवा लावणं, रांगोळी काढणं यामुळे घरात आनंदाचं वातावरण तयार होतं. कुटुंबात प्रेम आणि आपुलकी वाढते. विशेष म्हणजे उंबरठा पूजन करताना खूप मोठा काही खर्च नाही किंवा मोठी विधी लागत नाही. फक्त श्रद्धा आणि मनापासून केलेली प्रार्थना पुरेशी असते. उंबरठ्यावर हळद-कुंकू लावून दिवा घरात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते. म्हणून आजही अनेक घरांमध्ये गुरुवार, शुक्रवार किंवा सणांच्या दिवशी उंबरठा पूजन आवर्जून केले जाते. उंबरठा पूजन का करावं? उंबरठा हा घरात येणारा प्रत्येक व्यक्तीचा पहिला स्पर्श असतो. पारंपरिक मान्यतेनुसार घरात सुख, शांती आणि सकारात्मक टिकून राहावी म्हणून उंबरठा पूजन केले जाते. देवी लक्ष्मीचे आगमन स्वच्छ आणि पुजलेले उंबरठ्यातून होत असतं, अशी श्रद्धा आहे. घराचं रक्षण आणि नकारात्मक ऊर्जापासून बचाव यासाठीही पूजन केले जाते. उंबरठा पूजनाचे फायदे: घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं, मनाला शांतता आणि समाधान मिळतं, कुटुंबात प्रेम आणि एकोपा वाढतो, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपल्या जातात, स्वच्छता आणि पवित्र टिकून राहते, श्रद्धा आणि भक्ती वाढते. उंबरठा पूजन कसे करावे? सर्वप्रथम उंबरठा स्वच्छ धुवावे, हळद कुंकू लावावे, रांगोळी काढावे, फूल वाहून दिवा लावावा, देवाचे नामस्मरण करून प्रार्थना करावी. गुरुपुष्यामृत म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि गुरुचा आशीर्वाद पवित्र प्रतीक मानलं जातं. अनेक भक्त गुरुवारीच्या दिवशी किंवा विशेष पूजा अभिषेक झाल्यानंतर गुरुकृष्णामृत ग्रहण करतात. हे फक्त एक तीर्थ नसतं, तर ते गुरुच्या कृपेची आठवण असते. ज्या भावनेने आणि श्रद्धेने ते घेतलं जातं त्यातून मनाला शांतता आणि समाधान मिळते. गुरुकृष्णामृत तयार करताना साधारणपणे दूध, दही, तूप, मध आणि साखर याच पंचामृत बनवलं जातं. काही ठिकाणी ही तुळशीपत्र किंवा वेलचीही टाकली जाते. अभिषेकानंतर प्रसाद स्वरूपात भक्तांना दिला जातो. असं मानलं जातं की गुरुपुष्यामृत ग्रहण केल्याने मनातील नकारात्मक विचार कमी होतात आणि भक्तीची भावना वाढते. अनेक लोकांच्या मते यामुळे मन शांत राहते आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होतं. पण यामागचं खरं महत्त्व फक्त धार्मिक नाही. तेव्हा माणूस श्रद्धेने देवाचे किंवा गुरुचे स्मरण करतो तेव्हा त्यांच्या मनाला आधार मिळतो. गुरुपुष्यामृत ही त्या भक्तीची आणि विश्वासाची भावना असते. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. नमो नमः, नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये. तुळस ही फक्त एक वनस्पती नाही, तर घरातील सकारात्मक आणि पवित्र प्रतीक मानले जाते. पूर्वीपासून प्रत्येक घरात अंगणात तुळस असायची, कारण असा विश्वास आहे की ज्या घरात तुळस असते त्या घरात सुख, शांती आणि चांगलं वातावरण टिकून राहतं. पूजेच्या वेळी तुळशीचे पान अर्पण केले की पूजा अधिक पवित्र मानली जाते. विशेषतः भगवान श्रीकृष्ण, विष्णू आणि स्वामींच्या पूजेमध्ये तुळशीला खूप महत्त्व दिलं जातं. तुळशीची पूजा केल्यानंतर मन शांत राहतं, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि भक्ती भावना वाढते, असं मानलं जातं. सकाळी तुळशीसमोर दिवा लावणं, पाणी अर्पण करणं आणि नमस्कार करणं ही आपल्या संस्कृतीची सुंदर परंपरा आहे. यामुळे घरात प्रसन्न वातावरण तयार होते. तुळशीचे आणखी एक महत्त्व म्हणजे जिचा औषध गुणधर्म आयुर्वेदात तुळशीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. त्यामुळे आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जाते. म्हणून आजच्या या पूजेमध्ये आपण भक्तिभावाने तुळशीची पूजा करून तिचं महत्त्व जपलं पाहिजे. कारण तुळस म्हणजे श्रद्धा, पवित्र आणि सकारात्मकतेचे सुंदर प्रतीक आहे.
स्वामी समर्थ हे भक्ताच्या हाकेला धावून येणारे दयाळू दैवत मानले जाते. त्यामुळे अनेक भक्त रोज किंवा विशेष दिवशी स्वामींचा अभिषेक करतात. असं मानलं जातं की अभिषेकामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, मनालाही शांतता मिळते आणि घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते. जेव्हा आपण स्वामीवर पाण्याचा प्रत्येक थेंब अर्पण करतो तेव्हा आपल्या मनातील चिंता, दुःख, भीती आणि अडचणी यांच्या चरणी सोबतच असते आणि मनापासून केलेली प्रार्थना स्वामी नक्की ऐकतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. दुधाचा अभिषेक श्रद्धेचे प्रतीक मानला जातो. पंचामृताचा अभिषेक समृद्ध आणि मंगलतेचे प्रतीक मानले जातं. तर स्वच्छ पाण्याचा अभिषेक मन, घर आणि पवित्र ठेवण्याचा संदेश देतो. अनेक लोक सांगतात की स्वामीचा अभिषेक केल्यानंतर मन हलकं वाटतं, कामामध्ये सकारात्मक बदल जाणवतात आणि आत्मविश्वास वाढतो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, स्वामींना महागड्या वस्तू किंवा मोठेपणा नको असतो आणि त्यांना फक्त आपल्या मनातील खरी श्रद्धा आणि भक्ती प्रिय आहे. म्हणून वेळ मिळेल तेव्हाही स्वामी समर्थाचे नामस्मरण करा, अभिषेक करा आणि मनापासून प्रार्थना नक्की करा. बाळकृष्ण म्हणजे हे निरागसता, आनंद आणि प्रेमाचं प्रतीक. लहानग्या कृष्णाचं रूप पाहिलं की मन आपोआप प्रसन्न होतं. त्यामुळे अनेक घरामध्ये विशेष दिवसांमध्ये किंवा रोज भक्तिभावाने बाळकृष्णाचा अभिषेक केला जातो. अभिषेक म्हणजे फक्त देवावर दूध किंवा पंचामृत वाहनं नाही, तर हे असते आपल्या प्रेमाची आणि भक्तीची भावना. जेव्हा आपण बाळकृष्ण दही, दूध, तूप, मध आणि साखर याचा अभिषेक करतो तेव्हा घरात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जसं घरात एखाद्या लहानग्या बाळाच्या प्रेमाने काळजी घेतली जाते, तसंच भक्तिभावाने बाळकृष्णाची सेवा केली जाते. असं मानलं जातं की बाळकृष्णाचा अभिषेक केल्याने घरात आनंद, सुख आणि समाधान वाढतात. विशेषतः घरातील लहान मुलांसाठी, कुटुंबांच्या आनंदासाठी आणि घरातील शांतीसाठी ही पूजा खूप शुभ मानली जाते. अभिषेक करताना अनेक जण मनात एकच प्रार्थना करतात की कृष्ण आमच्या घरात नेहमी आनंद आणि प्रेमळ ही राहू दे. आणि बाळकृष्णाच्या लोणी, साखर, तुळस आणि फुलं अर्पण केली जातात, कारण कृष्णाला या गोष्टी खूप प्रिय मानल्या जातात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळकृष्णाला मोठेपणा नाही, तर निरागस मनाने केलेली भक्ती प्रिय असते. म्हणून वेळ मिळाला की प्रेमाने बाळकृष्णाचा अभिषेक करा, कारण भक्तीने केलेली छोटीशी सेवा देखील मनाला खूप समाधान देऊन जाते. आणि त्या दिवशी ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आवर्जून पठण करावे. आणि आज बाळकृष्णाला अभिषेक करताना एक गोष्ट मनाला जाणवली, देवाला मोठ्या पूजा लागत नाही, मनापासून केलेली छोटी सेवा देखील त्यांच्यापर्यंत पोहोचते. बाळकृष्णाला प्रेमाने अंघोळ घालायची, फुलवायचे आणि लोणी साखरेचा नैवेद्य दाखवायचा, यातच भक्तीचं खरं सुख आहे. कृष्णाचं बाळरूप घरात आनंद आणि सकारात्मक आणतं, असे अनेक श्रद्धा आहेत. म्हणून रोज नाही जमलं तर अधूनमधून प्रेमाने बाळकृष्णाची सेवा नक्की करत राहा. आणि कोणती पण सेवाचा आधी करण्याच्या आधी श्री स्वामी समर्थांच्या 11 माळी जप आणि स्वामी स्तवन ही करावे आणि नंतर आपण सारामृताचं वाचन करावे. आणि खूपच एवढं सर्व सेवा झाल्यावर मनाला खूपच छान वाटतं. अशाच माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन आपल्या चॅनलला व्हिडिओ येतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.